नमस्कार. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण गणेश वंदना करतो. गणपती म्हणजे बुद्धीची देवता, मांगल्याचे प्रतीक. तिचं पूजन करूया. विद्येची देवता म्हणजे सरस्वती, तिचे पूजन केले जात आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ अग्निहोत्री मॅडम सरस्वतीचे पूजन करीत आहेत. शाळेच्या माननीय पर्यवेक्षिका सौ मयेकर मॅडम लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत आहेत. बांदिवली विद्यामंदिर ट्रस्टचे संस्थापक कैलासवासी वी देऊळकर सरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जात आहे. आपल्या संस्थेचे सचिव माननीय अरविंद भाऊ देऊळकर सर कैलासवासी वी देऊळकर सरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत आहेत. सुस्वागतम सुस्वागतम. बांदिवली विद्यामंदिर ट्रस्ट संचलित डीजे हायस्कूल सहर्ष सादर करीत आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा. आज आपण ऑनलाईनच्या माध्यमातून डीजे हायस्कूलच्या परिवारातून लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी अनोख्या पद्धतीने साजरी करणार आहोत. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यवीर होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना करत त्यांनी जनतेला स्वातंत्र्य लढ्याचा मूलमंत्र दिला. स्वातंत्र्य लढ्यात अनेक सेनानी झाले. असंख्य महाधुरंधरांनी आपले सर्वस्व अर्पण केले, पण लोकमान्य टिळकांनी जे केले त्याला तोड नाही. आपली अमोघ वाणी, ज्वलंत लेखणी आणि अचाट करणीने टिळकांनी इथले शास्त्रतेज जिवंत ठेवले. त्यांच्या राष्ट्रीय आणि सामाजिक कार्यामुळेच जनतेने त्यांना लोकमान्य ही पदवी बहाल केली. देव आळशी लोकांसाठी अवतार घेत नाही, तो केवळ कष्टकरी लोकांसाठीच दिसतो, त्यांच्यासाठीच तो काम करतो. म्हणून काम करण्यास सुरुवात करा असा मंत्र त्याने दिला. ब्रिटिश राजवटीच्या विरोधात बंड पुकारण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा उपक्रम लोकमान्य टिळकांनी सुरू केला आणि हा उपक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला. गणेशोत्सवालाही सार्वजनिक स्वरूप देऊन त्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीचे रणशिंगच लोकमान्यांनी फुंकले. विद्यार्थी मित्रांनो, मला सांगायला अतिशय आनंद होते की प्रत्येक वर्गातून 4 विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. असे एकूण 48 विद्यार्थी आहेत ज्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी आपल्या व्हिडिओ क्लिप्स आपल्याला पाठवलेल्या आहेत. या स्पर्धेसाठी आपण जे विषय दिलेले होते विद्यार्थ्यांना ते मी तुम्हाला सांगते. इयत्ता 5वी साठी लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित गोष्टी, इयत्ता 6वी साठी संत रामदास स्वामी, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर आणि शेवटचा विषय होता लोकमान्य टिळक आणि समाज प्रबोधन. इयत्ता 7वी साठी आपण विषय दिलेले होते संत गाडगे बाबा एक आदर्श समाज सुधारक. दुसरा विषय होता बाबा आमटे यांचं समाजकार्य. त्यानंतर महात्मा फुले समाज सुधारणा विषयक त्यांचं कार्य. त्यानंतर युगपुरुष स्वामी विवेकानंद आणि शेवटचा विषय आपण दिलेला होता तो होता लोकराजा छत्रपती शाहू महाराज. त्यानंतर इयत्ता 8वी साठी आपण जे विषय दिलेले होते ते असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरा विषय होता लोकमान्य टिळक समाज सुधारक. तिसरा विषय आपण दिलेला होता संगणक आजच्या काळाची गरज. त्यानंतर चौथा विषय आपण दिलेला होता माय फेवरेट नॅशनल लीडर.
आणि 5वा विषय आत्ताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा, हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच जीवनाची गुरुकिल्ली. त्यानंतर इयत्ता 9वीसाठी आपण जे विषय दिलेले होते त्याच्यामध्ये पहिला विषय होता इंटरनेट मित्र की शत्रू, दुसरा विषय नो प्लास्टिक सेव्ह अर्थ, त्यानंतर मी माझ्या देशाचा शिल्पकार, त्यानंतरचा विषय होता टिळकांच्या स्वप्नातील गणेशोत्सव आणि आजचा गणेशोत्सव. त्यानंतर शेवटचा विषय आपण दिलेला होता मला आवडलेले पुस्तक. आपल्या आजच्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या आपल्या शाळेच्या सौ पाटकर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार. सन्माननीय ट्रस्टीज, शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम, पर्यवेक्षिका मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी, माझा सर्वांना नमस्कार. आजच्या या स्पर्धेमध्ये परीक्षकाचं काम करण्याची आम्हा शिक्षकांवर जी जबाबदारी सोपवली होती त्या सर्व परीक्षकांच्या वतीनं मी तुम्हाला सांगू इच्छिते. प्रथम मी सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करते की त्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला. स्पर्धेमध्ये जेव्हा आपण भाग घेतो तेव्हा आपण त्या विषयाची तयारी करतो, पाठांतर करतो आणि त्यासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या तुम्हाला कराव्याशा वाटल्या, यासाठी तुमचं अभिनंदन. त्यानंतर या स्पर्धेतील वक्त्यांचं मूल्यमापन करताना ज्या गोष्टी मला जाणवल्या त्या सांगते. प्रथम, तुमच्या विषयाची मांडणी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांची भाषणं ही विषयाला धरून होती, मांडणी चांगली होती. तुमची भाषाशैली या ठिकाणी थोडं मला कमी जास्तपणा जाणवला. काही विद्यार्थ्यांनी आपला विषय छान मांडला, परंतु काही जण भाषाशैलीमध्ये कमी पडले. वक्तृत्वाचा विचार केला तर काही जणांचा आवाजातला चढउतार जो महत्त्वाचा असतो, हावभाव महत्त्वाचे असतात, याही गोष्टीकडे काही जणांना लक्ष दिलं पाहिजे. काही विद्यार्थ्यांनी छान पद्धतीनं ते प्रकटही केलेलं आहे. वक्तृत्वामध्ये आपले शब्दोच्चार तेही महत्त्वाचे आहेत, त्याहीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर काही जणांची गाडी जी काही सुसाट सुटली ती शेवटच्या थांब्यावर जाऊन थांबली, असं नाही, असं करून चालत नाही. समोरचा श्रोता, आता तुम्ही जरी व्हिडिओ पाठवले असतील तरी तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही समोरच्या श्रोत्यांच्या समोर बसलेले श्रोते आहेत असं समजून तो व्हिडिओ करायचा. तुमची नजर अशी सगळीकडे फिरली पाहिजे. तुमच्या नजरेमध्ये कळत होतं की तुमचं पाठांतर, काही जणांचं उत्तम पाठांतर होतं, पण काही जणांचं पाठांतर कमी होतं. ते तुमच्या नजरेवरून कळत होतं. जरी तो व्हिडिओ असला तरी ते आमच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत, उत्तम वक्ता होण्यासाठी जे गुण आहेत, हे जे महत्त्वाचे गुण आहेत, याकडे तुम्ही पुढच्या स्पर्धेच्या वेळी निश्चितपणे लक्ष द्याल अशी मला खात्री आहे. त्यानंतर आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी या निमित्तानं आपण ही स्पर्धा घेतो. त्याला कारणच असं आहे की त्यांचे विचार आपण अंगीकारले पाहिजे. त्यासाठी त्यांची सत्यनिष्ठा, त्यांचा प्रामाणिकपणा, अभ्यासू वृत्ती, वाचनाची आवड जी वाढली पाहिजे, हे जे गुण आहेत. आणि सर्वात महत्त्वाचा त्यांचा गुण म्हणजे देशावर असलेलं नितांत प्रेम, हे आपण आपल्या आचरणात आणलं पाहिजे आणि हीच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल. त्यामुळे विद्यार्थी मित्र हो, खूप खूप वाचा, उत्तम वक्ते व्हा, उत्तम श्रोते व्हा. कारण श्रोता म्हणजे ऐकण्याची क्रिया करणारा. आपण खूप खूप ऐकलं पाहिजे, आपोआप आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. आणि यासाठी खूप ऐका, वाचन करा आणि एक आदर्श नागरिक म्हणून भविष्यामध्ये पुढे या. यासाठी तुम्हाला शुभेच्छा. त्याचबरोबर आयोजकांनी मला
ही जी माझ्यावर कामगिरी सोपवली त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. धन्यवाद. कोणतीही स्पर्धा म्हटली की जिंकणं हरणं आलं आणि मग निकालही आला. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात तो क्षण आता जवळ येऊन ठेपलाय. मी आपल्या शाळेच्या माननीय पर्यवेक्षिका सौ मयेकर मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर करावा. धन्यवाद बापट मॅडम. प्रथम मी तुम्हाला जीवनात धैर्य किती महत्त्वाचे आहे त्याबद्दल एक गोष्ट सांगते. एका शिक्षकाने आपल्या वर्गातील प्रत्येक मुलाला एक छानसं चॉकलेट दिले. नंतर एक विचित्र अट घातली. मुलांनो, मी 10 मिनिटात मुख्याध्यापकांना भेटून परत येतो. तोपर्यंत तुमची चॉकलेट्स खायची नाहीत, असे सांगून ते शिक्षक वर्गातून बाहेर पडले. वर्गात काही क्षण शांतता होती. प्रत्येक मूल त्यांच्या हातातल्या चॉकलेटकडे पाहत होते. प्रत्येक क्षणी स्वतःला चॉकलेट खाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत होते. 10 मिनिटे संपली. शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला. आढावा घेतला. संपूर्ण वर्गात अशी 7 मुले होती की ज्यांच्या हातात चॉकलेट जसेच्या तसे होते, तर इतर सर्व मुले चॉकलेट खात होती. तिचा रंग आणि चवीबद्दल भाष्य करीत होती. शिक्षकाने या 7 मुलांची नावे आपल्या डायरीत नोंदवली. नोंद घेतल्यानंतर ती नावे वर्गात वाचून दाखवली. या शिक्षकाचे नाव होते प्रोफेसर वॉल्टर मिशेल. बऱ्याच वर्षानंतर प्रोफेसर वॉल्टर यांनी स्वतःची डायरी उघडली. 7 मुलांची नावे काढून त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दीर्घ प्रयत्नानंतर त्यांना माहिती मिळाली की या 7 मुलांनी त्यांच्या जीवनात खूप यश मिळवले आहे. ते त्या क्षेत्रातील लोकांमध्ये सर्वात यशस्वी आहेत. मग प्रोफेसर वॉल्टर यांनी आपल्या उर्वरित विद्यार्थ्यांचा, ज्यांनी चॉकलेट्स खाल्ली होती, त्यांचाही शोध घेतला. त्यांना असे आढळले की त्यातील बरेच लोक सामान्य ते अतिसामान्य जीवन जगत होते. त्यात असे काही लोक होते ज्यांना कठोर आर्थिक व सामाजिक संकटांचा सामना करावा लागला होता. काही व्यसनाधीन झाले होते. या सर्व प्रयत्नांचा आणि संशोधनाचा परिणाम प्रोफेसर वॉल्टर यांनी एका वाक्यात सांगितला. ते वाक्य होते, जो माणूस 10 मिनिटे धैर्य ठेवू शकत नाही तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही. या संशोधनाला जगभरात प्रसिद्धी मिळाली. त्याला मार्शमेलो थिअरी असे नाव देण्यात आले, कारण प्रोफेसर वॉल्टर यांनी मुलांना दिलेले चॉकलेटचे नाव मार्शमेलो होते. ते फोमसारखे मऊ आणि उच्च दर्जाच्या चवीचे होते. या सिद्धांतानुसार जगातील सर्वात यशस्वी लोकांमध्ये धैर्य हा गुण विशेषत्वाने आढळतो, कारण धैर्य ही गुणवत्ता माणसाची शक्ती वाढवते. धैर्यामुळे माणूस कठीण परिस्थितीत निराश होत नाही. धैर्य गुणविशेष लाभलेला मनुष्य विलक्षण व्यक्तिमत्वाचा असतो. धैर्य हे जीवनाचे सार आहे. आज 1 ऑगस्ट
ज्यांची पुण्यतिथी आहे ते समाजसुधारक, देशभक्त लोकमान्य गंगाधर टिळक व ज्यांची जयंती आहे ते साहित्य रत्न पुरस्कार मिळविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यामध्ये प्रचंड धैर्य, गुणवत्ता होती आणि म्हणूनच त्यांनी आपलं नाव उज्ज्वल केलं. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव येथे गरीब अस्पृश्य कुटुंबात झाला. 1932 साली ते वडिलांसोबत मुंबईत आले. मुंबईत मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी मिळवली. तसेच त्यांनी इतर जी काही कामे मिळतील ती केली. पुढे त्यांचा लोकशाहीर म्हणून नावलौकिक झाला. त्यांनी स्वतःला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत झोकून दिले होते. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये आदींचा समावेश होता. मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. अण्णाभाऊंनी नाटक, रशियातील भ्रमंती हे प्रवास वर्णन, 12 पटकथा, 10 पोवाडे लिहिले. त्यांनी माणसातला माणूस उभा केला. लोकरंजनातून समाज प्रबोधन केले. त्यांच्या मते पृथ्वी ही शेषनागावर उभी नसून ती श्रमिक व दलितांच्या हातावर उभी आहे. म्हणजे श्रमाला महत्वाचं आहे. तळागाळातल्या लोकांच्या समस्या जगासमोर त्यांनी आणल्या. पहिले दलित साहित्याचे उद्घाटन अण्णाभाऊ साठे यांच्या हस्ते झाले. एक मराठी समाजसुधारक, लोककवी, लेखक, लोकशाहीर म्हणून देशभर ते लोकप्रिय झाले. अशा या थोर देशभक्त, समाजसेवक, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे 18 जुलै 1969 रोजी मुंबईत गोरेगाव येथे निधन झाले. लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करते. विद्यार्थ्यांमध्ये बोलण्याचा आत्मविश्वास दिसून आला. आशय ज्ञान, सादरीकरण, मांडणी, प्रसंग, घटना, गोष्ट हे सर्व मुद्दे घेऊन परीक्षकांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला. इयत्ता 5वी साठी परीक्षक होते श्री शेलार सर व सौ साळुंके मॅडम. इयत्ता 6वी साठी परीक्षक होते श्री म्हात्रे सर व श्री खाडे सर. इयत्ता 7वी साठी परीक्षक होते श्री घोडके सर व सौ पाटकर मॅडम. इयत्ता 8वी साठी परीक्षक होते सौ कांबळे मॅडम आणि श्री चौधरी सर. इयत्ता 9वी साठी परीक्षक होते श्री शिंदे सर, श्री मैराळे सर आणि श्री म्हात्रे सर. सर्व परीक्षकांचे DJ हायस्कूलच्या मुख्याध्यापिकाकडून धन्यवाद. लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. इयत्ता 5वी मध्ये प्रथम क्रमांक विघ्नेश सचिन रूपनगर. दुसरा क्रमांक मिळाला आहे अनिशा दीपक अरमरे. तिसरा क्रमांक मिळाला आहे मयुरी सुनील जाधव. इयत्ता 6वी मध्ये
प्रथम क्रमांक आहे आदित्य सुहास मेस्त्री. दुसरा क्रमांक आहे आर्या राजेश धुरी. तिसरा क्रमांक आहे भूमी दिनेश कदम. इयत्ता 7वी मध्ये प्रथम क्रमांक आहे उमेश संदीप पाटील. दुसरा क्रमांक आहे काजल सुहास मोरे. तिसरा क्रमांक आहे जान्हवी दिनेश खापरे. इयत्ता 8वी मध्ये प्रथम क्रमांक आहे गौरी गणेश चाचर. दुसरा क्रमांक आहे मनस्वी गोपाळ मुळीक. तिसरा क्रमांक आहे श्रुती मालुसरे. इयत्ता 9वी मध्ये प्रथम क्रमांक आहे दुर्वेश अनंत शिंदे. दुसरा क्रमांक आहे गायत्री जयवंत राणे. तिसरा क्रमांक आहे यशवी निलेश नागती. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद मयेकर मॅडम. अतिशय उपयुक्त अशी माहिती मयेकर मॅडमने आपल्याला दिलेली आहे. मॅडमनी आपल्याला मार्गदर्शन करताना एक अतिशय सुंदर अशी गोष्ट सांगितली आणि त्या गोष्टीच्या आधारे धैर्याचं महत्त्व त्यांनी आपल्याला उलगडून सांगितलं. जर आपण लोकमान्य टिळकांच्या जीवनचरित्राचा विचार केला तर टिळकांनी त्यांच्या आयुष्यामध्ये अपार असं धैर्य दाखवलं. राजद्रोहाच्या आरोपाखाली जेव्हा टिळकांना अटक करून त्यांना जेव्हा मंडालेच्या तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आलेलं होतं तेव्हा त्यांच्या ठायी असणाऱ्या धैर्य या गुणाची कसोटी लागलेली होती आणि त्यातूनच त्यांनी जीवनाचं सार सांगणारा मार्गदायी किंवा आपण यशदायी म्हणूया, यशदायी अशा गीता रहस्य या ग्रंथाची निर्मिती त्यांनी त्या ठिकाणी केलेली होती आणि अखंड मानवजातीसाठी हा ग्रंथ जो आहे तो मार्गदर्शकाची भूमिका आजही बजावत आहे. या निमित्ताने मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना, बालमित्रांना असं आवाहन करेन की हे सर्व चांगले गुण जे आहेत ते आपण सतत अंगीकारण्याचा प्रयत्न करूया. या ठिकाणी जे सर्व विजेते स्पर्धक आहेत त्यांचे पुन्हा एकदा मी अभिनंदन करते. ज्यांनी यश मिळवलेलं आहे त्यांचंही अभिनंदन आहे, पण ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, मेहनत केली पण त्यांना यश मिळालं नाही, पण त्यांचंही या ठिकाणी कौतुक आहे, कारण त्यांनी भाग घेतला म्हणून ही स्पर्धा अतिशय सुंदरपणे पार पडली. ऑनलाईनच्या माध्यमातून उपस्थित राहणारे माझे सर्व विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांच्या प्रेरणेतून हा सर्व कार्यक्रम उत्कृष्टपणे सादर करण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली अशा आमच्या शाळेच्या माननीय मुख्याध्यापिका सौ अग्निहोत्री मॅडम यांचेही या ठिकाणी मी आभार मानते. ऑनलाईनच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्या शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली ते जगदाळे सर, शिंदे सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानते. आम्हाला फोटो उपलब्ध करून देणारे चौधरी सर यांचेही मी या ठिकाणी आभार मानते. पुन्हा सर्व विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. धन्यवाद.